मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, अगदी माता भगिनींना पण विचारायचं आहे. तुम्हाला फुकट म्हणून दिलेले पैसे जास्त आवडतील का तुमच्या मुलाने किंवा तुमच्या मुलीने स्वकष्टाने कमवलेला 1 रुपया तुम्हाला आवडेल? काय मला सांगा. स्वकष्टाने माझा मुलगा स्वतःच्या पायावर हिमतीवरती उभा राहिलाय. अरे माझी मुलगी स्वतःच्या हिमतीवरती उभी राहिली, स्वतःच्या कमाईने खाते, ती स्वतःच्या कमाईने आपलं घर चालवते. याला म्हणतात अभिमान, जो मिंद्याकडे नाहीये. हे असं काहीतरी अभिमानाचं द्या ना तुम्ही. नुसतंच काहीतरी द्यायचं. आनंदाचा शिदा किती जणांना मिळाला? ज्यांना नाही मिळाला त्यांनी हात वर करा. ज्यांना मिळाला नाही ते नशीबवान आहेत, कारण ज्यांना मिळाला त्याच्यामध्ये होत्या उंदऱ्याच्या लेंड्या. मग आता ज्यांना मिळाले कोण हातच वर करणार नाही मिळाले. पण मी बोलतोय खरे की खोटे एवढं सांगा. हा, आळ्या मिळाल्या, उंदराच्या लेंड्या मिळाल्या, तो आता मेंढ्याला सांगायचं की हा शिदा तूच खा आता. हा यांचा आनंद. कसला आनंद? गोरगरिबाला तुम्ही थट्टा करता, त्याच्या आनंदाचा शिदा म्हणून त्याला उंदराच्या लेंड्या देताय. हा, झुरळ कुठे मिळत आहेत, कुठे आळ्या मिळत आहेत, कुठे किडे मिळत आहेत. हा कसला आनंद? मग त्याच्यापेक्षा आपण जे करणार आहोत, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आपण ते करून दाखवलेलं आहे की 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं 1 पैशाचं नुकसान होऊ न देता मी स्थिर ठेवून दाखवणार आहे. आपण स्थिर ठेवून दाखवणार. मग त्याच्यामध्ये साखर आली, तांदूळ आला, गहू आला, डाळ आली, तेल आलं. काळजी करू नका. महागाई किती जरी वाढली तरी याचे भाव आम्ही स्थिर ठेवून दाखवणार. कारण जीएसटी 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 कोणी तुमच्याकडे बघायलाच तयार नाहीये. खास करून मला शेतकऱ्यांना विचारायचंय की जसा मोसम फिरतो, म्हणजे पाऊस अतिवृष्टी झाली, तुमच्या पिकाचं झालं नुकसान. दुष्काळ पडला, पिकच आलं नाही, झालं नुकसान. कधी कधी तुम्हाला शेतमालाला भावच मिळत नाही, झालं नुकसान. हमी भाव मिळत नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी किती मेहनत केली तरी त्याला हमी भाव मिळत नाही. पण जीएसटी म्हणून त्या उत्पादकांना हमी भाव कसा काय मिळतो? म्हणजे सकाळी उठल्यानंतर टूथब्रश घेतला, लागली जीएसटी. त्याच्यावर पेस्ट पिळली, लागली जीएसटी. चहा घेतला, जीएसटी. ब्रेकफास्ट करतोय, जीएसटी. हॉटेलमध्ये गेलो, डोसा खातोय, वडा खातोय, जीएसटी लागली. कपडे घातले, चप्पल घातली, टोपी घातली, जीएसटी. म्हणजे पिळताना तुम्ही कुठेही कसूर ठेवत नाही. पिळायचं तेव्हा बरोबर पिळून काढता. आणि देताना मात्र, म्हणजे मला लोकसभेच्या वेळेला एका शेतकऱ्यांनी सांगितलेलं की दादा कसं आहे बघा, त्याचं शेत किती होतं, पीक कोणतं घेत होता, मी नाही विचारलं त्याला. पण त्यांनी मला सांगितलं की साधारणतः 1 लाखाचं खत हे मला दर वर्षाला लागतं. मी त्याला विचारत होतो, प्रधानमंत्री सन्मान योजना किती मिळतात तुम्हाला वर्षाला? 12,000 काहीतरी ना? 12 ना? हा, कारण त्यांनी मला 12 सांगितलेलं. म्हटलं अरे तुला 12,000 मिळतात ना रे दादा, प्रधानमंत्री देतात ना, केंद्राची योजना आहे. तुला कसलं काय? फक्त 1 लाखाचं खत घेतलं तर त्यावेळेला होती 18% जीएसटी. म्हणजे मी 1 लाख दिले तर 18% गेले सरकारकडे. म्हणजे 1 लाखावरती किती गेले? 18,000. वर्षाला मिळतात किती? 12,000. 6,000 कुठे गेले? पत्ता नाही. म्हणजे खतावरती जीएसटी, कीटकनाशकावरती जीएसटी, वीज पंपावरती जीएसटी, प्लॅस्टिकवरती जीएसटी, त्यांचे काय स्पेअर पार्ट आणले त्याच्यावरती जीएसटी. मग सगळे जीएसटी 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 जर का असेल तर मग हे मेंढ्याचं जे सरकार आहे त्याला जीएसटी दिसेल त्याच्यात बसवा आणि राज्याच्या बाहेर पाठवून द्या. त्याला म्हणे ही आमची जीएसटी, जी पहिली जीएसटी दिसेल त्याच्यात बसून द्या पाठवून. आणि म्हणून या काही सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. हे नुसतं रडगाणं गात बसायचं असेल तर द्या परत मिंद्याला आणि गद्दाराला निवडून. पण मला खात्री आहे ज्या संख्येने तुम्ही जमल्यात आणि ज्या उत्साहामध्ये आहात, अरे 1 गद्दार झाला तरी चोपड्याचे नागरिक गद्दार झालेले नाही आहेत. हा चोपड्याला लागलेला कलंक आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 40 जणांनी त्यांच्या मतदारसंघाला जो कलंक लावला तसा चोपड्याला या गद्दारांनी लावलेला कलंक आहे. आणि तो कलंक तुम्हाला पुसून टाकावाच लागेल.
कारण साधा एकच प्रश्न विचारतो, छत्रपती शिवाजी महाराज आता होऊन किती वर्ष झाली? 400 वर्ष झाली. मग मला फक्त सांगायचं की मी नावं घेतल्यानंतर तुम्ही त्यांना काय म्हणता? सूर्याजी पिसाळ काय म्हणतो? खंडोजी खोपडे गद्दार म्हणतो ना. मग 400 वर्ष झाल्यानंतरही त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा डाग अजून पुसला जात नसेल तर ह्या काल परवा केलेल्या गद्दारीचा डाग हा कधी पुसला जाणार आहे? म्हणून त्यांचा डाग त्यांच्याकडे राहू द्या. चोपड्यावरचा डाग हा तुम्ही पुसून टाकायचा आहे. आणि म्हणून मला केवळ चोपड्याचाच नाही, चोपड्याचं तर तुम्ही देणारच हो ना, पण जळगावचं सुद्धा पाहिजे. आणि जेवढे उमेदवार इकडे आहेत महाविकास आघाडीचे, जिथे मशाल असेल तिथे मशाल, जिथे हात असेल तिकडे हात, आणि जिकडे तुतारी असेल तिकडे तुतारी. फक्त एक लक्षात ठेवा की गेल्या वेळेला त्यांनी जो एक भ्रम तयार केला होता, आपली जुनी निशाणी चोरले, ती निशाणी आता आपली